नमस्कार मंडळी, ही पद्धत तुम्हाला माहीत होती का? मी त्यांना एक कणकेचा गोळा घेतला, छानसं असं लाटून घेतलं, वरून तेल लावून घेतलं आणि थोडंसं ना कोरडं पीठ टाकल्यानंतर ना कोरडं पीठ आणि छान असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि चपाती ना एकदम असे हलक्या हाताने मी लाटून घेतली. आणि मी तर बघणार आहे की माझी रेग्युलरची चपाती फुगते की ही घडीची चपाती फुगते, म्हणून मी ते ना छान असं ना हलक्या हाताने चपाती लाटून घेतलेली आहे. तुम्हाला माहीत होती का ही पद्धत? कमेंट करून मला नक्की सांगा. इथे मी चपाती छान लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय छान अशी ना मोठी चपाती मी लाटून घेतली. आणि आता ना तव्यावर मी टाकल्यानंतर ना मला काय तेवढा फरक जाणवला नाही. आणि नंतर ना तुम्ही पाहू शकताय किती छान अशी आपली टम्म टुम्म आपली चपाती फुगलेली आहे. आणि मला तर ना अशी चपाती, घडीची चपाती बनवायला ना खूप म्हणजे खूप आवडतं बरं का. आणि आलटून पालटून ना 2-3 वेळा छानसं तेल लावून ना आपण भाजून घ्यायची चपाती. खरंच एकदम भारी असं गरमागरम चपाती ना खरंच खायला ना टेस्टी लागतं. आणि तुम्हाला मी दाखवते याच्या घड्या कशा निघतात ते. एक चपाती लाटेपर्यंत ना दुसरी चपाती आपली शेकली पाहिजे असं म्हणतात. माझी आई पण नेहमी अशीच म्हणायची की आपण एक तव्यावरती ना चपाती भाजून घेईपर्यंत ना आपली ती दुसरी चपाती तयार असलेली पाहिजे, लाटलेली. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय मी इथे ना चपाती छानसं असं ना भाजून घेतलेला आहे. आणि तुम्हाला आता ना चपातीच्या लेयर्स ना खूप छान असे निघतात. आणि तुम्हाला मी दाखवते 3 अशा ना त्याच्या लेयर्स निघतात. आणि गरमागरम चपाती खायला अशी खरंच खूप भारी लागते. आणि तुम्ही कशा पद्धतीने चपाती बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. किंवा 2 पदरी, 3 पदरी आणि 4 पदरी कशा पद्धतीने बनवताना ते नक्कीच सांगा. आणि मी बनवलेली चपाती कशी झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान अशा ना चपातीच्या लेयर्स निघतात. आणि चला, आणि तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.